झी मराठी, चर्चाही होणारच। सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी आणि विधान परिषद सदस्य, माजी मंत्री तसेच कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मांजरी गावाचा सर्वांगीण विकास साध्य झाला। गावातील विविध रस्त्यांची कामं, सर्व समाजासाठी समाज भवनाची उभारणी, कृष्णा नदीवरील मांजरी सौंदती गावांना जोडणाऱ्या पूल वजा बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याशिवाय मांजरी गावातील मुख्य रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणासाठी 50 लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे। या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग माने यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना पांडुरंग माने यांनी आमदार गणेश हुक्केरी आणि प्रकाश हुक्केरी यांचे मांजरी गावातील जनतेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानले। त्यांनी सांगितलं की गावाच्या विकासासाठी दिलेल्या या मोठ्या निधीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच येत्या निवडणुकीत संपूर्ण गावाचा पाठिंबा त्यांना राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास अप्पा मुल्ला, बाळासाहेब दह्यारकर, शकील मुल्ला, सुभाष तोरसे, अर्जुन वाडकर, अशोक घाटगे, प्रेमचंद शेट्टी, बाळू दह्यारकर, नितीन मायनवर, श्रीकांत लंबुगोळ, युवराज घाटगे, संदीप वाडकर, शिवानंद लोकुरे, किटल एळवंते, सिद्धार्थ गायगोळ, लक्ष्मण मायनवर, थळू कुर्णे, बाळू गायगोळ, कुमार मायनवर, सुरेश पाटोळे, अप्पा वंजिरे, बाबासाहेब कोथळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत। प्रकाशना हुक्केरी मांजरी गावासाठी आज मेन रोड म्हणजे जुने बस स्टँड धरून कडेदेवर देवस्थानपर्यंत रस्ता आणि ते मंच दुकान धरून वरे तम्माने यांच्या घरापर्यंत हा रस्ता आणि तिथून पंचायती समोरून रस्ता पुरा ते पुजारी गल्लीपर्यंत रस्ता त्यासाठी 50 लाख रुपये आम्हाला आज दिलेत। त्याच्या अगोदर पण 2 कोटी एकदा दिले होतं, 1 कोटी एकदा दिले होतं आणि आता ह्या जुनं पूल बाद झाले म्हणून हे चालू करण्यासाठी हे 10 कोटी मंजूर झाल्यात। म्हणजे असं म्हणजे आमच्या गावाला आता कमीत कमी 20 कोटी रुपयाचं आता काम सध्या चालू करायचं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही मांजरीगावचे सर्व लोकांनी मिळून आम्ही त्यांना हे करतो आणि आम्हाला कसं आहे प्रकाशांना आणि गणेशांना असूपर्यंत आमच्या गावाला कुठलंही काम राहणार नाही। आमच्या गावातली सगळी कामं झाल्यात, आता राहिल्यात म्हणजे 2-3 रोड राहिल्यात, एक मुल्ला रोड आणि एक तिकडं जोगळाचा रोड आहे। म्हणजे 2-3 कामं झाली की आमच्या गावातलं कामं सगळं संपूर्ण झालं आणि फक्त तर भवन म्हणजे एक आमच्या मातिंगे समाजातलं एक हे राहिले देवळ आणि कुंभार समाजात एक देवळ आणि दत्त देवळ, ही 3 देवळं झाली तर आमच्या इथलं काम झालं आणि धनगर समाजाला आता 20 लाख दिल्यात, हे सुद्धा कामातून चालू करायचं आहे।